Install IDU off floor. Ceiling cassette mounted split AC part 1. हॅलो, माझे नाव मयूर आहे. मला आशा आहे की आजच्या सत्रासाठी तुम्ही सर्व उत्सुक आहात. या मॉडेलमध्ये आपण मजला, छत किंवा कॅसेट माउंटेड स्प्लिट AC चे इंडोर युनिट IDU स्थापित करणे शिकणार आहोत. या अभ्यासाच्या शेवटी तुम्ही सक्षम व्हाल AC विभाजित करण्यासाठी यांत्रिक विद्युत घटक ओळखण्यास. अनपॅक करा आणि स्प्लिट AC च्या इंडोर युनिटच्या प्लेसमेंटसाठी योग्य जागा किंवा स्थान निवडण्यास. स्प्लिट AC चे इंडोर युनिट स्थापित करण्यास. अनपॅक करा आणि स्प्लिट AC च्या आउटडोर युनिटच्या प्लेसमेंटसाठी योग्य स्थान निवडण्यास. स्प्लिट AC सिस्टमचे बाह्य युनिट स्थापित करण्यास. स्प्लिट AC च्या आउटडोर युनिटचे घटक तपासण्यास. आता हा अभ्यास करण्यासाठी लागणारी उपकरणे, साहित्य आणि साधने पाहूयात. आवश्यक साधने, उपकरणे किंवा उपभोग्य वस्तू. प्रशिक्षणार्थी किट 1 नग, स्क्रूड्रायव्हर 1 सेट, कटिंग प्लायर 1 नग, हातोडा 450 ग्रॅम 1 नग, प्राय बार 1 नग, स्क्रू स्पॅनर 8 इंच 1 नग, स्पिरिट लेवल 1 संच, ॲलन की 1 संच, टेस्टर 1 नग, तंत्रज्ञ टूल किट 1 नग, डबल एंड स्पॅनर सेट 1 नग, व्हॅक्यूम पंप 1 नग, चार्जिंग नळी 1 नग, हँड शट ऑफ वॉल्व 1 नग, प्रेशर गेज 1 नग, ड्रिलिंग मशीन 1 नग, एअर ब्लोअर 1 नग, कंपाऊंड गेज 1 नग, फ्लेअरिंग टूल किट 1 नग, पिंचिंग टूल 1 नग. आवश्यक उपकरणे. स्प्लिट AC सिस्टीम 1 नग. आवश्यक साहित्य आणि घटक. स्नेहन तेल आवश्यकतेनुसार, ग्रीस आवश्यकतेनुसार, कोन फ्रेम, रबर पॅड, रिले, कपॅसिटर, ट्रायकोलोरोइथिलीन, खराब कापूस, वायर ब्रश. स्प्लिट AC म्हणजे काय माहीत आहे का? स्प्लिट सिस्टीम एअर कंडिशनरमध्ये 2 भाग असतात, एक इंडोर आणि आउटडोर युनिट. इंडोर युनिट उष्णता शोषून घेते तर आउटडोर युनिट हवा थंड करते आणि भिंतीच्या छोट्या छिद्रातून जाणाऱ्या इन्सुलेटेड नळ्यांद्वारे घरामध्ये फिरते. तुमच्या इमारतीची रचना, आकार आणि हवामान नियंत्रणाच्या आवश्यकतांवर आधारित इंडोर युनिट भिंतीवर, मजल्यावरील छतावर किंवा कॅसेटच्या रूपात स्थापित केले जाऊ शकते. स्प्लिट AC चे विविध भाग आहेत. कंप्रेसर, कंडेन्सर कॉइल, बाष्पीभवक कॉइल, पंखा, एअर फिल्टर, कंडेन्सर, ब्लोअर, रेफ्रिजरंट, थर्मोस्टॅट, एअर कंडिशनर, एअरकॉन ब्रॅकेट, कपॅसिटर, ड्रेन नळी, आउटडोर युनिट, बाष्पीभवक, फिल्टर. समोरची बाजू. आता ते कसे स्थापित करायचे ते पाहू. कार्य 1. उपकरण अनपॅक करणे. पॅक केलेले साहित्य योग्यरित्या स्थित असल्याची खात्री करा. समाविष्ट केल्या जाणाऱ्या कोणत्याही सूचना स्लिप्स पहा. प्रदान केलेल्या सूचनांचे पुनरावलोकन करा. लाकडी पॅकेजिंग काढून टाकण्यासाठी हातोडा आणि नेल रिमूव्हर वापरा. सर्व बाजूचे लाकडी पटल काढा. कोणत्याही संलग्न बोल्टसाठी युनिटच्या पायाचे परीक्षण करा. कोणतेही बोल्ट किंवा नट सोडवण्यासाठी आणि काढण्यासाठी योग्य स्पॅनर वापरा. युनिटला त्याच्या पॅकेजिंगमधून काढा. उपकरणाच्या सर्व बाजू पूर्णपणे स्वच्छ करा. युनिटला कोणतेही नुकसान किंवा डेंट नाही याची तपासणी करा. सर्व भाग चांगल्या स्थितीत असल्याची खात्री करा. कोणतेही नुकसान किंवा डेंट आढळल्यास पुरवठादारास ताबडतोब सूचित करा. फिल्टरची स्थिती तपासा. फॅन मोटर ब्लोअर चांगल्या स्थितीत असल्याची खात्री करा.
फॅन मोटरची क्षमता पुरवठादाराच्या मॅन्युअलशी जुळत असल्याची पुष्टी करा. बाष्पीभवन फिनचे नुकसान कोणत्याही चिन्हे तपासा. इन्स्टॉलेशनमध्ये 2 वेगळे भाग आहेत, इनडोअर युनिट आणि आउटडोअर युनिट स्थापित करणे. कार्य 2. इनडोअर इन्स्टॉलेशनसाठी स्थान निवडा. डिझाईन वैशिष्ट्यांनुसार खोलीचा आकार मोजा. इनडोअर युनिट थेट खोलीच्या प्रवेशद्वाराजवळ ठेवणे टाळा. मजल्याची पातळी सपाट असल्याची खात्री करा. युनिट एका कोपऱ्यात ठेवा. वीज पुरवठा घरातील युनिटच्या जवळ असावा अशी व्यवस्था करा. निवडलेली जागा थेट सूर्यप्रकाश आणि इतर उष्णतेच्या स्रोतांपासून संरक्षित असल्याची खात्री करा. इनडोअर आणि आउटडोअर युनिट्समध्ये पाईप कनेक्शनसाठी छिद्र पाडणे सोयीचे असेल तर अशी जागा निवडा. आवश्यकतेनुसार खोलीचे इन्सुलेट करा. पुरेसा वायुप्रवाह असेल तेथे इनडोअर युनिट ठेवा. परतीच्या हवेच्या क्षेत्रात कोणतेही अडथळे नसल्याची खात्री करा. खोलीच्या बाहेर सहज निचरा होण्यासाठी इनडोअर युनिट ठेवा. योग्य ऑपरेशनसाठी इनडोअर युनिट भोवती पुरेशी मोकळी जागा ठेवा. खिडक्यांसाठी योग्य हवेचे पडदे किंवा गडद आवरणे वापरा. युनिट ठेवण्याचे टाळा जेथे त्यावर पाणी टपकू शकते. कार्य 3. स्थापना. पायरी 1. मजल्यावर इनडोअर युनिट स्थापित करणे. नियुक्त खोलीच्या एका कोपऱ्यात इनडोअर युनिट ठेवा. स्पिरिट लेव्हल वापरून मजला समतल असल्याची खात्री करा. विना अडथळा काम करण्याकरिता पुरेशी जागा सुनिश्चित करा. कंपन कमी करण्यासाठी इनडोअर युनिटच्या खाली रबर पॅड वापरा. पीव्हीसी पाईप्स वापरून पाण्याचा निचरा व्यवस्थित करा. पाण्याच्या प्रभावी प्रवाहासाठी इनडोअर युनिट एका बाजूला किंचित वरच्या बाजूला झुकवा. पीव्हीसी ड्रेन लाईनवर समान रीतीने क्लॅम्प स्थापित करा. इनडोअर युनिट सक्शन आणि लिक्विड लाईन्स जोडण्यासाठी जागा द्या. कामाच्या दरम्यान कंपनासाठी ब्लोअरची चाचणी घ्या. एअर फ्लोच्या मार्गात कोणतेही अडथळे नाहीत याची खात्री करा. सर्व फ्लेअर फिटिंग सुरक्षितपणे घट्ट केल्याची खात्री करा. ब्लोअर शाफ्टला योग्यरित्या जोडलेले आहेत याची खात्री करा. एलन स्क्रू हळूवारपणे घट्ट करा. फॅन मोटरला आवश्यकतेनुसार वंगण घालणे. हवेचा अडथळा टाळण्यासाठी बाष्पीभवकाच्या नाल्यात यू सापळा लावा. इनडोअर आणि आउटडोअर युनिट्समध्ये शिफारस केलेले अंतर राखा. पाण्याचा मुक्त प्रवाह सुनिश्चित करण्यासाठी ड्रेन लाईन पीव्हीसी मध्ये यू सापळा बसवा. गळती रोखण्यासाठी पीव्हीसी जॉईंट कनेक्शनसाठी योग्य चिकटवता वापरा. वेगवेगळ्या वेगासाठी आणि हवा फेकण्यासाठी फॅन मोटरची चाचणी घ्या. एअर थ्रो जास्तीत जास्त फिल्टर क्षेत्रापर्यंत पोहोचल्याची पुष्टी करा. सर्व इनडोअर युनिट फिटिंग सुरक्षितपणे ठिकाणी असल्याची खात्री करा. अचूकतेसाठी वायरिंग 2दा तपासा. खोलीची व्होल्टेज श्रेणी सत्यापित करा. 220 व्होल्ट्स प्लस ऑर मायनस 10%. युनिटसाठी योग्य क्षमतेसह व्होल्टेज स्टॅबिलायझर वापरा. योग्य इन्सुलेशनसाठी युनिटच्या आत आणि बाहेरील सर्व तारांची तपासणी करा. युनिटमध्ये उच्च गुणवत्तेच्या तारा आणि प्लग वापरा. सुधारित कूलिंग कार्यक्षमतेसाठी खोटी कमाल मर्यादा स्थापित करण्याचा विचार करा. खोलीत थेट सूर्यप्रकाश येण्यापासून रोखा. दुसरीकडे भिंतीवर माउंट करण्यासाठी आपल्याला माउंटिंग प्लेट स्थापित करणे आवश्यक आहे. पायरी 2. माउंटिंग प्लेटची स्थापना. क्षैतिज आणि अनुलंब संरेखन सुनिश्चित करण्यासाठी स्तर वापरून माउंटिंग प्लेट भिंतीवर धरून ठेवा. ड्रिलिंगसाठी पेन्सिलने भोकांची स्थिती चिन्हांकित करा. भिंतीवर बसवलेल्या एसी युनिटची आदर्श उंची जमिनीपासून सुमारे 2.1 मीटर आहे. इष्टतम कामगिरीसाठी प्रत्येक बाजूला 6 ते 12 इंच जागा द्या. प्लेट भिंतीवर ठेवा. ड्रिल केलेल्या छिद्रांमध्ये प्लास्टिकचे अँकर घाला आणि स्क्रूने सुरक्षित करा. पायरी 3. आउटलेट होल ड्रिल करा. भिंतीच्या मागे विजेच्या तारा किंवा पाईप नसल्याची खात्री करून आउटलेट होलसाठी एक स्थान निवडा. ड्रिल किंवा की होल सॉ वापरून 7 ते 8 सेंटीमीटर छिद्र तयार करा. ड्रेनेजसाठी किंचित खाली वळवा. पायरी 4. घरातील विद्युत कनेक्शन तपासा. इनडोअर युनिटचे फ्रंट पॅनल उघडा, कव्हर काढा आणि संवादासाठी टर्मिनल स्क्रू करण्यासाठी योग्य वायर कनेक्शनची पुष्टी करा. पायरी 5. इनडोअर युनिटला पाईप्स आणि केबल्स जोडा.
ड्रिल केलेल्या छिद्रातून थ्रेड केबल्स आणि पाईप्स टेपसह सुरक्षित. पाण्याच्या योग्य प्रवाहासाठी ड्रेनेज पाईप तळाशी ठेवा. कूलिंग कार्यक्षमता राखण्यासाठी वाकणे कमी करा. पायरी 6. इंडोर युनिट माउंट करा. इंडोर युनिट उचला, माउंटिंग प्लेटसह कनेक्शन संरेखित करा आणि सुरक्षित फिट होण्यासाठी घट्टपणे दाबा. पाण्याचा सुरळीत निचरा होण्यासाठी युनिट 2 ते 3 अंश मागे वाकवा. बाह्य युनिट स्थापित करणे. पायरी 1. बाह्य युनिट स्थापित करण्यासाठी योग्य जागा निवडा. युनिट झाकण्यासाठी लाकूड 3 बाय 4 फीट आणि प्लास्टिक किंवा ॲस्बेस्टॉस शीट वापरून सावली तयार करा. खालील स्थापना अंतर राखा. पाइपिंग आणि केबल्स सहज जोडण्यासाठी आतील युनिटच्या ड्रिल केलेल्या छिद्राच्या 50 फूट 15 मीटर आत ठेवा. इंडोर युनिट्स दरम्यान 12 मीटर क्षैतिजरित्या, इंडोर युनिट्स दरम्यान 6 मीटर अनुलंब. रेफ्रिजरंट लाईनवर समान अंतराने फिक्स क्लॅम्प सुरक्षित करण्यासाठी जवळपासच्या भिंती असलेले क्षेत्र निवडा. कंडेन्सर फिन ब्लॉक केलेले नाहीत याची पडताळणी करा. भिंत आणि कंडेन्सरमध्ये किमान 1 फूट अंतर ठेवा. योग्य वायू विजनासाठी त्याच्या सभोवती किमान 12 इंच 30 सेंटीमीटर जागा द्या. कोणत्याही रेडिओ किंवा टीव्ही अँटेनापासून 10 फूट 3.0 मीटर क्लिअरन्स सुनिश्चित करून अँटेनाजवळ ठेवणे टाळा. पायरी 2. आउटडोर युनिट स्थापित करा. आउटडोर युनिट कंडेन्सिंग युनिट निवडलेल्या भागात किंवा स्थानावर म्हणजे इमारतीच्या मजल्याच्या वरच्या बाजूला माउंट केलेल्या पद्धतीने माउंट करा. पुरवठादाराच्या वैशिष्ट्यांनुसार कोन फ्रेम तयार करा आणि त्यांना भिंतीमध्ये सुरक्षितपणे एम्बेड करा, जेणेकरून ते भिंतींच्या आत किमान 150 मिलीमीटर पसरतील. युनिटच्या वजनाला आधार देण्यासाठी कॉन्क्रीटसह मजबूतीकरण करा. बाहेरील युनिटला माउंटिंग फ्रेमवर ठेवा आणि बोल्ट, नट आणि रबर वॉशरने सुरक्षितपणे बांधा. थेट सूर्यप्रकाशापासून संरक्षण करण्यासाठी ओव्हरहेड शेड तयार करा. सर्व्हिसिंग आणि दुरुस्तीसाठी कंडेन्सिंग युनिटभोवती पुरेशी जागा द्या. रेफ्रिजरंट लाईन कनेक्शनसाठी पुरेशी खोली सुनिश्चित करा. समान अंतरावर असलेल्या रेफ्रिजरंट लाईन्सवर क्लॅम्प चिकटवा. लागू असल्यास अनेक युनिट्स शेजारी शेजारी लावा. कंप्रेसरच्या पायांवर सर्व बोल्ट हळूवारपणे घट्ट करा. जास्त ताकद न लावता सर्व्हिस व्हॉल्व्ह फिटिंग सुरक्षितपणे घट्ट करा. फॅन ब्लेड किंवा प्रोपेलरची मुक्त हालचाल तपासा. फॅन ब्लेड किंवा प्रोपेलर्स युनिट बॉडीशी संपर्क साधत नाहीत याची खात्री करा. ब्लेड किंवा प्रोपेलरवर एलन स्क्रू काळजीपूर्वक घट्ट करा. कोणतेही सैल वायर कनेक्शन तपासा आणि ते सुरक्षित करा. फॅन मोटर बेस हळूवारपणे घट्ट करा. सर्व बाह्य युनिट बेस बोल्ट सुरक्षितपणे बांधा. फॅन मोटरला वंगण तेल किंवा ग्रीस लावा. जर युनिट लेव्हल ग्राउंडवर ठेवले जात असेल, मैदानी युनिटला आधार देण्यासाठी जमिनीवर कॉन्क्रीट पॅड ठेवा. स्थलांतर रोखण्यासाठी माती किंवा खडकांवर थेट प्लेसमेंट टाळा. पावसाच्या वेळी पाणी साचू नये म्हणून पॅड समतल किंवा किंचित उंच असल्याची खात्री करा. कॉन्क्रीट पॅडवर आउटडोअर युनिट सुरक्षित करा. कंपन कमी करण्यासाठी पॅडवर रबर कुशन ठेवा. नंतर अँकर बोल्ट वापरून कंडेन्सर युनिट सुरक्षितपणे ठेवा आणि अँकर करा. पायरी 4. बाहेरील युनिटचे इलेक्ट्रिकल वायरिंग तपासा. कंडेन्सर कव्हर काढा आणि योग्य कनेक्शनसाठी निर्देश पुस्तिकाच्या वायरिंग आकृतीचा संदर्भ देऊन वायरिंगची तपासणी करा. क्लॅम्पसह केबल्स बांधा आणि कव्हर बदला. पायरी 5. तांबे पाईप सुरक्षित करण्यासाठी फ्लेअर नट्स वापरून मॅन्युअलमध्ये सांगितल्याप्रमाणे पाइपिंग आणि केबलला बाह्य युनिटशी जोडा. इंडोर युनिटपासून आउटडोअर युनिटला पॉवर केबल कनेक्ट करा. आवश्यक असल्यास जादा तांबे पाईप्स ट्रिम करा. शेवटी वीज पुरवठा एका नियुक्त आउटलेटशी कनेक्ट करा. बाह्य युनिटचे घटक तपासा. कंप्रेसर. कंप्रेसरमध्ये सातत्य तपासा. प्रोब लीड्स घ्या आणि टर्मिनलवर एक टोक ठेवा. मल्टीमीटरचा दुसरा प्रोब दुसऱ्या टर्मिनलवर ठेवा. मल्टीमीटरवर सातत्य तपासा. इतर टर्मिनलसाठी या प्रक्रियेचे अनुसरण करा. फॅन मोटर. फॅन मोटरला पुरवठा वायरशी जोडा.
मोटर चालवा, वेग तपासा, प्रक्रियेचे अनुसरण करा, स्थापना पूर्ण करणे. पायरी 1. रेफ्रिजरंट सर्किटमधून हवा आणि आर्द्रता काढून टाका. व्हॅक्यूम पंप रबरी नळी सर्व्हिस पोर्टशी कनेक्ट करा. नंतर व्हॅक्यूम 10 मिलीमीटर HGच्या निरपेक्ष व्हॅक्यूम पर्यंत पोहोचेपर्यंत चालू करा. गळती तपासा. नंतर सर्व्हिस पोर्ट डिस्कनेक्ट करा आणि कॅप्स बदला. पायरी 2. किटमध्ये प्रदान केलेल्या क्लॅम्पचा वापर करून भिंतीवर पायपिंग सुरक्षित करा. ते मॅन्युअलच्या सूचनानुसार पुरेसे अंतर ठेवलेले असल्याची खात्री करा. पायरी 3. हवा आणि कीटकांची घुसखोरी रोखण्यासाठी विस्तारित पॉलियुरेथिन फोमसह भिंतीवरील छिद्र सील करा. एअर कंडिशनिंग सिस्टीम चालू करण्यापूर्वी फोम कोरडे होऊ द्या. पायरी 4. युनिट चालू करा आणि थंड हवेचा आनंद घ्या. इंडोर युनिटमधून AC सुरू करा आणि थंड हवा फिरण्याची प्रतीक्षा करा. कोणत्याही ऑपरेशनल समस्यांसाठी सूचना पुस्तिका पहा. अशा प्रकारे आम्ही स्प्लिट AC युनिट यशस्वीरित्या स्थापित केले आहे. कार्य तपासणे. कार्य 1. मॅनिफोल्ड गेजसह दबाव मूल्यांकन. सिस्टीमला गेज मॅनिफोल्ड संलग्न करा. युनिट 2 तास सतत चालवा. सक्शन आणि डिस्चार्ज लाईन्समधील दाब पातळीचे निरीक्षण करा आणि रेकॉर्ड करा. कार्य 2. कूलिंग कार्यक्षमता चाचणी. एअर कंडिशनर चालू करा. तापमान एका विशिष्ट मूल्यावर सेट करा, 24 डिग्री सेल्सिअस. वाचन रेकॉर्ड करा आणि परिणामांचे विश्लेषण करा. युनिट थांबवा आणि हवेतील कोणतेही अडथळे दूर करा. ऑपरेशनचा कालावधी आणि डाऊन टाइमची गणना करा. कार्य 3. हवेच्या हालचालीचे मूल्यांकन करा. स्विच हाय कूल हाय स्पीडवर सेट करा. दाखवल्याप्रमाणे वेग मीटर ट्यूब किंवा ॲनिमोमीटर ग्रिलच्या समोर ठेवा. रेकॉर्ड शीटवर एअर फ्लो मापन रेकॉर्ड करा. रेकॉर्ड शीटवरील वाचन लक्षात घेऊन ग्रिल एअर आउटलेटवरील विविध बिंदूवर वायू प्रवाहाचे मूल्यांकन करा. नेम प्लेटवरील तपशिलांसह एअर फ्लोची तुलना करा. कार्य 4. विद्युत वापराचे निरीक्षण करा. युनिट प्लग इन करा आणि पॉवर चालू करा. फेज वायरला टोंग टेस्टर जोडा. युनिट सुरू करा आणि करंटचे निरीक्षण करा. युनिट बंद करा आणि टोंग टेस्टर काढा. हे तुम्हाला AC युनिटचे कार्यप्रदर्शन निश्चित करण्यात मदत करेल. आम्ही अभ्यासाच्या शेवटी आलो आहोत. या मॉड्यूलमध्ये आपण काय शिकलो याची थोडक्यात माहिती घेऊया. आम्ही शिकलो AC विभाजित करण्यासाठी यांत्रिक विद्युत घटक ओळखण्यास, अनपॅक करा आणि स्प्लिट ACच्या इंडोर युनिटच्या प्लेसमेंटसाठी योग्य जागा किंवा स्थान निवडण्यास, स्प्लिट ACचे इंडोर युनिट स्थापित करण्यास, अनपॅक करा आणि स्प्लिट ACच्या आउटडोर युनिटच्या प्लेसमेंटसाठी योग्य स्थान निवडण्यास, स्प्लिट AC सिस्टमचे बाह्य युनिट स्थापित करण्यास, स्प्लिट ACच्या आउटडोर युनिटचे घटक तपासण्यास. अशा प्रकारे आम्ही फ्लोर, सीलिंग किंवा कॅसेट माउंटेड स्प्लिट ACची इंडोर आणि आउटडोर युनिट्स बसवायला शिकलो आहोत. हा अभ्यास तुमच्या प्रशिक्षकाच्या मदतीने करा. सर्वांचे आभार. पुढील व्हिडिओमध्ये भेटू.